ते अफेअरला बहीण भावाचं नाव देतेस? सचिन. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता चैतन्य हा अस्मिताला समजावत असतो. दोघांचंही बोलणं चालू असतं. त्याच वेळी तिथे आता सचिन येतो आणि उगाच काही नसताना मुद्दाम त्या दोघांवर तो संशय घेऊ लागतो. सॉरी, माझी येण्याची वेळ चुकली, मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना. अस्मिला खूपच राग येतो की हे सगळं आपल्याला आताच क्लिअर करावं लागेल. त्याचमुळे अस्मिता आता चैतन्याला घेऊन सचिनला सगळ्यांसमोर सांगू लागते की चैतन्य मला भावासारखा आहे. उगाच तुझं आणि साक्षीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तू आमच्यावर संशय घेऊ नकोस. तर मित्रांनो, सचिन आता खूपच काही बोलून जातो. त्यांच्यावर दोघांवर नको ते आरोप करतो. एवढंच नाही तर ते बाळ माझं आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही असं सचिन म्हणतो. त्याचमुळे आता अस्मिला खूपच राग येतो आणि ती सचिनच्या थोबाडीत मारते. तर घरातले सगळेच आता अस्मिता आणि चैतन्याला सपोर्ट करत असतात. आता बस झालं, मलाच तुझ्यासोबत नातं ठेवायचं नाही आहे, मी तुला घटस्फोट देते. त्यानंतर सचिनला घरातून हाकलून देतात.